किल्ला म्हणजे काय तर संरक्षणासाठी बांधलेल्या डोंगरावरती चौक्या आणि नंतर त्याचं स्वरूप वाढत गेलं. तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे, याला बाराव असं आपण म्हणू शकतो. बाराव म्हणजे काय, ती विहीर असते परंतु पायऱ्यांची विहीर असते. पलीकडून जर आपण पाहिलं तर तिथून पायऱ्या आहेत खाली उतरायला, तर ते आजी खाली गेलते तिथून उतरून त्यातलं पाणी काढलं आणि ह्या आजींनी वरतून पाणी काढलं दोरीने पकडून आणि ते तिकडून ते घेऊन जात आहेत. जास्त करून हे पाणी पिण्यासाठीच वापरायचे. आणि याला बाराव असं का म्हणतात तर आपल्या ज्या आजूबाजूला विहिरी आपण पाहतो त्या गोल असतात, त्यांना पायऱ्या असतात पण त्या अशा एवढ्या इझी नसतात उतरण्यासाठी. तर ह्या बारवेचे दोन उपयोग आहेत की ह्या मार्गावरनं जे प्रवास करणारे असतील किंवा गडावरती येणारे लोक असतील त्यांना अगदी उन्हाळ्यात त्याचं पाणी सगळ्यात खाली जरी गेलं, तळाला जरी गेलं तर ते आरामात पाणी काढू शकतात. खाली जाऊन माणूस इव्हन पाणी पिऊ पण शकतो किंवा एखादा पशु असेल, एखादा प्राणी वगैरे जर असेल तर तो आरामात खाली जाऊन पाणी पिऊ पण शकतो आणि इझी होऊन जाते हे खूप. म्हणून याला बारावा असं म्हणतात. अशा बारवा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत आणि सुंदर सुंदर बारवा आहेत.